पंचांचं स्वागत. त्याचबरोबर मोरणा विभागातील एक नामांकित पंच नितीन साहेब मोरे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपलं देखील स्वागत. चला मॅचला पण करूया सुरुवात. यंगस्टर शिद्रुकवाडी आणि श्री गणेश 11 तामिने अशी मॅच. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तेजस. स्ट्रायकर एंडला प्रवीण साळुंके आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत चला तामिनी टीम एक खेळाडू आमच्यापर्यंत या. इकडून जा बॅटिंगसाठी. तुम्ही प्लेयर कमी असतात त्यावेळेला तुम्ही अगदी व्यासपीठाच्या दिशेला इथे डगआउटच्या दिशेला बसत जा, कारण की नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. हॅलो प्रवीण आणि विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती एक्स्ट्रा रन, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर अतिरिक्त स्वरूपाची धाव. धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. एक सिंगल आले. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 धाबा षटक 4 धाबा. 4 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. बेस फील्ड होताना पाहायला मिळते. एक धाव तिथे आले, दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाते. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला विठलाई प्रतिष्ठान कारळे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्री वडजाई देवी 11 मानेचे वाडे. असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 10 रन धावफलकावरती. 10 धावा.
यावेळेस पहा कमी गतीचा बॉल, परंतु त्याला मात्र चांगल्या प्रकारे पिक केलंय. बॉल निघून चाललाय. वन बाउन्स, चेंडू होईल फरार. असं जर चौकार वाचत असते तर दोन प्लेयर आम्ही बाहेरच उभं केले असते. प्रयत्न चांगला राहिलाय, परंतु असा षटकार वाचू शकता, परंतु चौकार मात्र वाचवता येत नाहीये. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 14 रन स्कोरबोर्ड लागल्या गेल्या. यानंतर विठलाई प्रतिष्ठान कार्य विरुद्ध श्री वडजाईदेवी 11 मान्याचे वाडी मालदन. आज जर पाहिलं तर गोलंदाजीवरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खराब आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती. आई नवलाई देवी चषक 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सध्या आज मात्र यजमान संघाला येथे विश्रांती मिळाली. पहिल्या मॅच मध्ये माणगाव संघाविरोधात त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, टायमिंग प्रॉपर इथे होऊ शकलं नाही. बॉल चालय घोषंकित क्षेत्रामध्ये, जिथे मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 रन स्कोरबोर्डवरती लागले गेले. सलामीची जोडी अजून देखील मैदानामध्ये विशाल आणि प्रवीण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर रतन आणि राजू या जोडीने मात्र सकाळी 72 धावांची पार्टनरशिप केली. ते मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय. प्रवीण साळुंके सेट ऑन फायर. त्यांच्या बॅट मधून येतोय दिमागदार रुबाबदार षटकार. 6 धावा आल्या. षटकारानंतर टीमची धावसंख्या वाढली जाते. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर कमबॅक केलंय. यावेळेस आणखीन एक कमी गतीचा बॉल. आता मात्र प्रवीण यांना थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज प्रथमेश. सुरुवातीला षटकाराला, षटकारानंतर बॉलला थोडस पाठीमागे ठेवलं आणि लागोपाठचे 2 बॉल मात्र निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. अजून देखील एक बॉल शिल्लक आहे. पंच पहिला बॉल व्हाईट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 3 डॉट. 5 बॉल झालेत. बॉल झालेत 5. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सलगचे
3 डॉट. चला एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 22. आमच्या स्कोररने जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. यावेळेस पाच शेवटच्या बॉलवरती काय घडलं जातं. मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक प्रवीण यांचा. 3 बॉल नंतर मात्र आता बॅट बोलू लागले. धावसंख्या 2 ने वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 सांगता झाले. अभिजित आलाय गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 मध्ये. त्याचबरोबर या असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि विठलाई प्रतिष्ठान कारळे या टीमचे लेजंड क्रिकेटर नामदेव साळुंके यांचं देखील शुभागमन. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. उंची जास्त लांबी कमी गाठली. पकडली जाते कॅच आणि फलंदाजीतून बाद झालाय विशाल. पहिल्या धक्का येते टीम श्री गणेश 11 तामिने या संघाला. विशाल बाद झालाय. मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाजी ते बाद झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय नितीन. नवीन फलंदाज नितीन आलाय. यावेळेस फटका फसलाय. तेजसने पकडले आणखीन एक कॅच आणि ते मात्र बाद झालाय नितीन. आणखी एक धक्का लागला जातोय टीम श्री गणेश 11 तामिने या टीमला. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. दिनेश आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. यावेळेस पहा वेग भन्नाट वेगाचा चेंडू इथे हाताळलाय. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र जर पाहिलं तर श्री गणेश 11 तामिने या संघाला अगदी संधी मिळाली आज या स्पर्धेमध्ये खेळण्याचे. कारण की या स्पर्धेमध्ये प्रवेश नव्हता. एक संघ कॅन्सल झाला आणि त्यांच्या जागेवरती मात्र आज हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश 11 तामिनी संघ. यावेळेस पाहिजे फटका फसला. आता मात्र टीमला गळती लागली कारण की एका बाजूला प्रवीण यांच्या जवळ क्षमता परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजीचा बुरुज इथे ढासळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल बाद झाला, नितीन बाद झाला आणि नितीन यांच्यानंतर मात्र आता दिनेश देखील बाद झाला. नवीन फलंदाज सुशील.
यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. वाटलं होतं कुठेतरी बॅटिंग ऑर्डर संपली की काय, परंतु एका सरस एक खेळाडू ते पाहायला मिळतोय. चला जुना बॉल द्या आयोजक कमिटी. बॅक मधून मात्र आता जुना बॉल तुम्ही द्या. षटकार आलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुशीलच्या बॅट मधून षटकार आल्या ज्या धावसंख्येला ब्रेक लावला होता ती मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल घेतली जाते, कंप्लीट केली जाते धाव. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर 31 धावा. आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा सुशील स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल वरती टार्गेट इथे सेट केलं जाईल श्री गणेश इलेव्हन तामिनी या टीम कडून. जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमी धावा येताना पाहिल्या. फक्त 7 धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये. आणि या मॅच मध्ये आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा घेणार, कारण की सुशीलच्या बॅटमधून षटकार आला, त्याचा आत्मविश्वास वाढलाय, त्याच्याजवळ क्षमता आहे. विजय गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ दिवा कोळीवाडा क्रीडा मंडळ. सकाळी चर्चा केली की या 40+ दिवा कोळीवाडा क्रीडा मंडळाचं खूप चांगलं सहकार्य वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनला लाभलेलं आहे. फुलटॉस बॉल, त्यावरती मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल वरती मात्र फलंदाज बाद झालाय. लॉलीपॉप चेंडू, परंतु लॉलीपॉप खाता आलेला नाही फलंदाजाला. आज मात्र त्याचा उपवास आहे की काय, आणि त्यामुळेच त्याने फुलटॉस बॉल सोडून दिलाय आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. सुशील बाद झालाय. नवीन बॅटर योगेश. तिसऱ्या षटकामध्ये जी सुरुवात झाली होती विकेटने, ती सुरुवात मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आले. या बॉलवरती डॉट बॉल आलाय. योगेश आलाय न्यू बॅटर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीवरती विजय आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विजयदादा शिंदे जी मंगलमूर्ती मराठवाडी पाटण तालुक्यामध्ये त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांचं शुभागमन आणि त्यांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातो व्यासपीठावरती. रेशमी दागिने विणलेलं महाराष्ट्राचं महावस्त्र, त्याचबरोबर आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन विजयदादा शिंदे विक्स यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. या बॉलवरती चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या
33 या आकड्यावरती. आता प्रवीण यांच्यासाठी मात्र उर्वरित एक बॉल इथे शिल्लक. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग नंतर संघाची धावसंख्या 33. 33 धाबा. शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्या. 34 धाबांची गरज विजयासाठी. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. विठलाई प्रतिष्ठान कारळे आणि वडजाई देवी 11 मान्याच्या वाडी या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. मान्याच्या वाडी टीमचे कॅप्टन जर उपस्थित असाल तर आयोजक कमिटीला रिपोर्टिंग करा. अगदी भारतामध्ये पहिला क्रमांक ज्या ग्रामपंचायतीला मिळाला, अगदी पाटण तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असे ग्रामपंचायत मान्याच्या वाडी आणि त्या गावचा संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितकं गाव सुंदर तितकी माणसं देखील सुंदर आहेत. अगदी मनाचा मोठेपणा प्रत्येक माणसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. टीम वडजा देवी 11 मान्याच्या वाडी विरुद्ध विठलाई देवी 11 कारळे या दोन्ही टीम मध्ये दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. अमोलदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आपण या टॉस लगेचच केला जाईल. विठलाई देवी 11 कारळे आणि टीम वडजाई देवी 11 मान्याच्या वाडी. अमोलदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो टॉस. वडजा देवी 11 मान्याच्या वाडी हा संघानं टॉस जिंकलाय. डिसिजन तर विकेटच्या पाठी साई ची बॅट या ठिकाणी कुणाकडे असेल तर त्याने या ठिकाणी सुपूर्द करावे. टीम यंगस्टार शिद्रुकवाडी या टीमची बॅट होते. कृपया विनंती असेल ज्या कुणाला ती बॅट सापडली असेल तर खेळाडू वृत्ती दाखवा. चुकून जर कोणी ती बॅट घेतली असेल तर मात्र ती बॅट मात्र परत करा.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजय आणि नितीन. गोलंदाजीवरती बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. विशाल आलाय गोलंदाजीवरती. चला मॅचला करूया सुरुवात. 34 धावांचं टार्गेट. विजयच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. बॉल निघून चालाय सीमारेषा पार. मिती धावा 4. चौकार आलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली. संघर्षाला मात्र सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते टीम तामिनी टीमच्या विरोधामध्ये. चांगली बॅटिंग. यावेळेस पहा कोणती धाव नाही. नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 5 या आकड्यावरती. तर वडजा देवी 11 या संघानं टॉस जिंकलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले टीम. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फ्रेडच्या बॉलवरती फारसे काही करू शकले नाही विजय. संघाची धावसंख्या हॅलो हॅलो बॅकफुटला जाऊन एक धाव इथे घेतली जाते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाते की काय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नितीन बाद झाला. नवीन फलंदाज तेजस. लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे आतापर्यंत 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. तीन बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. अजून देखील 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. वाईट बॉलचा इशारा. आणखीन एक धाव. यावेळेस पहा सन्मान दिला या बॉलवरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
या बॉलवरती काय घडलं जातंय. तर पंचाने मात्र इथे रिव्ह्यू मागितलाय. तर व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाही, ऑन फील्ड अंपायर तुम्ही डिसिजन घ्या आणि डिसिजन द्या. एक्स्ट्रा रन आले, संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. यावेळेस चांगला स्टूक लगावलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलचा पाठमोरा करतील. अगदी बॉल एका बाजूला, क्षेत्ररक्षक मात्र दुसऱ्या दिशेला धावतायत. संघाची धावसंख्या वाढली जाते. चौदा रन स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चौदा रन. बॉलर अमोल दाखल होतोय षटक क्रमांक 2 मध्ये. तर फलंदाज इथे बाद झाला. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलला सोडून दिलंय, कोणती धाव घेण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची समाप्ती.
यावेळेस डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती 15 धावा. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजून देखील 18 धावा. 12 चेंडू 18ची गरज. चला मॅच फिडअप करा. मॅच भरपूर स्लो झाले. टीम तामिने संघाला विनंती असेल आपण मॅच फिडअप करा. मॅच फिडअप करा. चला टीम तामिने वेळ जास्त घेऊ नका. दादा बॉलरचं नाव सांगा. योगेश. दिनेश. दिनेश आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 मध्ये. 12 चेंडू 18ची गरज. स्ट्रायकर एंडला तेजस. पहिलाच बॉल वाईट बॉल. कुठेतरी डावखुऱ्या फलंदाजाच्या अगेन्स्ट इथे मात्र दिशा भरकडली जाते. दिनेशची वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. आता 17ची अजून देखील गरज 12 बॉल मध्ये. दोन धावा ते घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावा. एका बाजूला तामिने तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टार सिद्रुकवाडी. यावेळेस आणखीन एक खराब बॉल. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता 14 धावांची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील 11 बॉल मध्ये 14ची गरज. यावेळेस ऑन साइडला चांगला असतो की ते मात्र मिसफिल्ड झाले. बॉल निघून चालला सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. चौकार. चौकार आलाय. चोवीस धाबा धावफलकावर. त्यात 10 रनची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. समोरच्या दिशेत फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल निघून चालला सीमारेषा पार. चौकार आलाय. आता मात्र विजय आणि पराजय यामधील अंतर पातळी ते भरपूर कमी झाले. धावसंख्या
28 या आकड्यावरती 6 रन अजून देखील जिंकण्यासाठी गरज. एकोणतीस धाबा धावफलकावरती. पाच धाबांची अजून देखील गरज. चला मॅच लगेचच चालू करा.